नमस्कार, मी पूजा। स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे लाल सुक्या मिरचीची चटणी। हे सगळं साहित्य आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणार आहे। सर्वप्रथम अर्धी वाटी शेंगदाणे छान मंद आचेवर भाजून घ्यायची आहे। शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत। आता अर्धी वाटी सुक्या लाल मिरच्या भाजून घेऊया। मिरच्याचे अशा प्रकारे मी 2 तुकडे केलेले आहे। थोडे तेल टाकून मिरच्या छान भाजून घ्यायच्या। एक चम्मच जिरं टाकायचं। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। थोडं तेल टाकून लसण आणि जिरं छान परतून घ्यायचं। लसण आणि जिरं छान मी परतून घेतलेलं आहे। आता ही सगळी जिन्नस थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची। 1 वाटी लाल सुक्या मिरच्या असेल तर त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायची आहेत। यामध्ये सगळी भाजून घेतलेली जिन्नस टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकायचं। चटणी थोडी जाडसर अशी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तयार झालेली आहे आपली लाल सुक्या मिरच्याची चटणी। बघू शकता तुम्ही, चटणी थोडी मी इथे जाडसर वाटलेली आहे। ही चटणी भाकरी सोबत, चपाती सोबत खूप छान लागते। हवाबंद डब्यामध्ये चटणी ठेवायची। 1 ते 1.5 महिना आरामात चटणी छान टिकते। तयार झालेली आहे आपली लाल सुक्या मिरच्याची चटणी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। थँक यू फॉर वॉचिंग। बाय।